स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आज विधान भवनाच्या समोर तुम्ही आंदोलन केलं आहे, नक्की कुठल्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं? या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या 20% अनुदान देण्याची घोषणा केलेली होती. त्याचबरोबर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं घोषणा केलेली होती. परंतु आज प्रत्यक्षामध्ये सोयाबीनचा हमीभाव 4,892 असताना शेतकरी 3,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकायला लागलेला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेला सोयाबीन पुन्हा नापेडनं मार्केटमध्ये आणलेला आहे. हमीभावावर 20% राहिलं बाजूलाच, पण हमीभावापेक्षा 1,000 रुपये किमतीनं सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. कापसाची अवस्था तीच आहे. कापसाची खरेदी आणि त्याच्यावरचं 20% अनुदान राहिलं बाजूला, कापसाची खरेदी थांबलेली आहे. त्याचबरोबर 7/12 कोरा करण्यासंदर्भात कालच्या बजेटमध्ये ना हमीभावावर 20% अनुदान देण्याची घोषणा झाली, ना 7/12 कोरा करण्याची घोषणा झाली. कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत. खरं तर राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करून केंद्राने कांद्यावरचा निर्यात शुल्क जे 20% आहे ते हटवण्याची मागणी करायला पाहिजे होती. परंतु कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेनं जास्त असल्यामुळं सातत्यानं कांद्याचे भाव घसरत चाललेले आहेत. शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेले या विधानसभेतले आमदार आज या विषयावर चर्चा करत नाहीत. सरकार गांभीर्यानं घेत नाही. त्यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांचे लिलाव निघत आहेत. पोराबाळांना त्यांच्या शैक्षणिक साहित्य द्यायला पैसे नाही म्हणून बाप आणि पोरगा एकाच फास लावून आत्महत्या करतायत. आणि म्हणून याचा निषेध म्हणून विधान भवनाच्या दारामध्ये आम्ही कापूस, कांदा आणि सोयाबीन फेकलेला आहे. तर शेतकऱ्याचा आवाज म्हणून तुम्ही विधान भवनाच्या समोर गेलात, आंदोलन सुरू केलं, परंतु पोलिसांनी ताब्यात घेऊन कुठेतरी आवाज दडपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे का? कारण नसताना धक्काबुक्की करून आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. आम्ही काय बॉम्ब घेऊन विधानसभेवर आलेलो नव्हतो. रक्ताचं पाणी करून, घाम घालून, जीव धोक्यात घालून जी शेती आम्ही पिकवतो, या राज्यकर्त्याच्या दळबदरी धोरणामुळे जर का आमच्या शेतीमालाला भाव मिळत नसेल तर त्याची कैफियत विधान भवनाच्या दारात मांडायची नाही, कुठं मांडायची? उलट आम्हाला धक्काबुक्की केल्या जातं. आम्हाला कुत्र्याला फरफटत न्यावं त्या पद्धतीने इथं फरफटत आणलं जातं. याचा मी निषेध करतो. काल जे म्हणजे अर्थसंकल्प जाहीर केला, याच्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली अशी अपेक्षा होती, मात्र कुठलीही अपेक्षा यांच्या माध्यमातून केली जात नाही. लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे आहेत ते सुद्धा 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा वाढवण्यात आलेला नाही. खरं तर अजितदादा पवार मागच्या सरकारमध्येही अर्थमंत्री होते. याचा अर्थ त्यांना राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे हे माहिती होतं. असं असताना हमी भावावर 20% अनुदान, शेतकऱ्याचा 7/12 कोरा, लाडक्या बहिणीला अनुदान जास्त, या घोषणा करायचं धाडस केलंच कसं? याचाच अर्थ यांचा हेतू स्वच्छ नव्हता. शेतकऱ्यांची, खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांची फसवणूक करून यांनी मतं घेतलेली आहेत आणि त्याची सजा त्यांना दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्याची फसवणूक करून यांनी मतं घेतलेली आहेत, त्यांना आम्ही आमच्या भाषेमध्ये उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमित सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूब9 मराठी, मुंबई. त्याचबरोबर आज शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. खरं तर विमा कंपन्यांनी हप्त्यापोटी जवळपास 9,000 कोटी रुपये गोळा केलेले आहेत आणि केवळ शेतकऱ्यांना 775 कोटी रुपये विम्यापोटी दिलेले आहेत. विमा कंपनीच्या दारामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला असं उत्तर मिळतं
की राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम राज्य सरकारनं न भरल्यामुळं आम्ही पैसे देऊ शकत नाही. खरं तर आता 3 महिन्यापूर्वी शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले पाहिजे होते, परंतु विम्याचे पैसे अद्यापही मिळत नाही. त्याचं कारण 1 रुपयाला पीक विमा या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा केली. या राज्याच्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि ते सुद्धा पैसे भरले नाहीत आणि म्हणून आज शेतकऱ्याला विमा मिळत नाही आहे. तर गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे कृषी मंत्री होती यांच्यामधून पण आरोप त्यांच्यावरती झाले की त्यांनी घोटाळा केला, हे सुद्धा बाहेर येत आहे. 100% तो घोटाळा बरोबर आहे. शेतकऱ्याच्या विम्याच्या नावाखाली नुकसान शेतकऱ्याचं झालं, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भलत्याच नावाचे अकाउंट दिले गेले. त्यामुळं विमा कुणीही उतरो, त्यांच्या मर्जीच्या लोकांच्या अकाउंटलाच पैसे गेलेले आहेत आणि एक फार मोठा घोटाळा झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.